बारामतीच्या पवारांच्या कुटुंबातील राजकीय कलहात आतापर्यंत काका पुतणे, भाऊ बहीण, भाऊ भाऊ, नणंद भाऊजे ही पात्र चर्चेत होती। वादविवादाच्या फैरी कुणामध्येही झडल्या तरी लढणारे मुख्य पात्र मात्र शरद पवार व अजित पवार हे दोघेच होते। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार या नणंद भाऊजाईच्या लढाईनं बारामती लोकसभा मतदारसंघानं देशाचं लक्ष वेधलं होतं। आता अजित पवार व योगेंद्र पवार या काका पुतण्याच्या लढाईचीही तितकीच चवीनं चर्चा होते। मात्र यावेळी प्रथमच शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा काकी नातवासाठी प्रचारात उतरल्या आहेत। त्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी त्या आलेल्या आहेत। काकींना विचारेन प्रचारात का आल्या ते हा अजित पवारांचा प्रश्न असो की बारामती टेक्सटाईल पार्कच्या गेटवर काकींना अडवण्याचा उद्धटपणा असो, दोन्ही गोष्टींमुळे अजित पवारच टीकेची धने बनले आहेत। त्याचे परिणाम बारामतीच्या निवडणुकीत उमटणार यात काहीच शंका नाहीये। भाऊबंदिकीच्या नाट्यामध्ये या नवीन अंकाविषयी जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्सच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी समीक्षा। शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांना अख्खं बारामती प्रतिभा काकी म्हणूनच ओळखतं। एवढ्या राजकारणी खानदानातील प्रमुख व्यक्ती असूनही त्यांनी कधीही राजकारणात लक्ष घातलं नाही। राज्य देशाच्या कारभारात व्यस्त असलेले आपले पती, मुलगी व पुतण्याच्या कामगिरीचं कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम काकींनी गेल्या 55हून अधिक वर्षांमध्ये केलंय। अजित पवार, योगेंद्र पवार यांच्यासाठी त्या काकू नव्हे तर आईच। तसंच पार्थ, जय, योगेंद्र, रोहित पवार, रेवती सुळे या नातवांसाठी त्या लाडक्या आजी। राजकीय कार्यक्रमात काकी सहसा उपस्थित राहत नाहीत। शरद पवारांचा सत्कार सोहळा की अभिष्ट चिंतन सोहळा असेल तर मात्र आयोजकांच्या आग्रहास्तव हजेरी लावतात, पण कधीच बोलत नाहीत। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता। काकींची लेक सुप्रियाला भाऊ अजितदादांनीच आव्हान दिलं होतं। काकींची सून सुनेत्राच विरोधात उभी होती, मात्र तरीही काकींनी प्रचारात उतरण्यास रस दाखवला नाही। आता विधानसभेला मात्र आपला नातू योगेंद्रसाठी काकी आजी प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे त्या अजितदादांना नको तर योगेंद्रला मत द्या असं गावातील माय लेकींना सांगत आहेत। मला तुम्ही 1991 पासून आमदार खासदार केलं, तेव्हापासून प्रतिभा काकी कधी बाहेर आल्या आहेत का? मग आताच का नातवाचा पुळका आलाय? मी जर खाताडा पेताडा गंजेटी असतो तर गोष्ट वेगळी होती। त्यांना वाटोळं केलं बारामतीचं, फार बाद झाला, याच्या हातात बारामती दिली तर वाट लावेल असं काही असतं तर गोष्ट वेगळी असती। मी काकींना एकदा निवडणूक झाल्यानंतर विचारणारच आहे की काय त्या नातवाचा एवढा पुळका आला होता तुम्हाला, अशी उद्विग्न प्रतिक्रिया बारामतीकरांसमोर अजितदादांनी व्यक्त केली होती। त्यावरून अजितदादांना बारामतीकरांनी ट्रोलही केलं होतं। मात्र आता असाच दुसरा प्रसंग घडला आहे। ज्या शरद पवारांनी बारामती टेक्सटाईल पार्क मंजूर करून आणली, ज्या अजित पवारांनी ती घडवली व सुनेत्रा पवारांना त्याचं प्रमुख पद दिलं, त्याच पार्क मध्ये प्रचाराला जाण्यापासून प्रतिभा काकींना अडवण्यात आलंय। तिथं सुरक्षा रक्षकाशी वादही घातला, पण त्याला वरूनच ऑर्डर आल्यानं तो तरी काय करणार, त्याचा व्हिडिओ शरद पवार गटानं व्हायरल करून प्रतिभा काकींची कशी अडवणूक केली जात आहे याचं खापर अजितदादांवरच फोडलंय। पाहता पाहता बातमी देशभर वाऱ्यासारखी पसरली। मात्र त्यानंतर अजित पवार गटानं वास्तव समोर आणलं। टेक्सटाईल पार्कच्या व्यवस्थापकांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलंय की प्रतिभा काकी यांच्या बारामती पार्क मध्ये येण्यासंदर्भात कोणताही निरोप नव्हता। 2 दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे, योगेंद्र पवार यांनी टेक्सटाईल पार्कला भेट दिली होती। त्याची रॅली येणार असल्याची माहिती होती। या रॅलीला आतमध्ये सोडू नये असा निरोप गेटवर दिला होता। प्रतिभा काकी आल्याचं समजताच 5 मिनिटांच्या आत त्यांची गाडी पार्क मध्ये सोडण्यास सांगितलं। यावेळी कोणताही वाद झाला नाही। आत जाऊन काकींनी 3 कंपन्यांमधील कामगारांशी संवाद देखील साधला असं स्पष्टीकरण वाघ यांनी दिलं आहे। तसंच प्रतिभा काकी कंपनीत येऊन कामगारांशी संवाद साधत असतानाचे फोटोही व्हायरल केलेत। एकूणच सत्तेच्या महत्वाकांक्षेपायी पवार घराण्यांमध्ये निर्माण झालेली कटुता कुटुंबा प्रमुखांपर्यंत पोहोचली असून ती दूर करणं अवघड असल्याचं दिसतंय। स्वतः अजित पवारांनी एका मुलाखतीत हे वास्तव मान्य केलंय।